आणि पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भातील बातमी आहे। याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टानं चित्रा वाघ यांना चांगलंच फटकारलंय। चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती। परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, आम्ही प्रोत्साहन देणार नाही असं हायकोर्टानं म्हटलंय। तरुणीच्या फोनमधून सापडलेले ऑडिओ संजय राठोडांचे नसल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। तरुणीच्या आत्महत्येवेळी संजय राठोड नागपुरात होते असा दावा देखील पोलिसांकडून करण्यात आला आहे। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही। मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणं तसंही कठीण आहे। पण एक बाब या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते, ती म्हणजे मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत। उद्धव ठाकरेजी, ह्या संजय राठोडचा राजीनामा घ्या असं छाती ठोकून बोंब मारणारी चित्रा वाघ आज तोंडघशी पडली। सरकारमध्ये तुम्ही ज्यांना मांडीवरती घेऊन बसलात आणि त्यांचे गोडगावे गाताय, गोड जे काय आहे तुम्ही त्यांचं गोड गुणगान गाताय, तुमचा किती वापर करून घेतलेला आहे तुमच्या पक्षाने याचा थोडासा विचार करा। आणि आता तरी आदरणीय उद्धव साहेबांवरती बोंबलणं भुंकणं, संजय राऊत साहेबांवरती बोंबलणं भुंकणं बंद कराल अशी अपेक्षा कर।